तर आपण जसं सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य तुकाराम मांगेला सर आणि नारंगीचे गोड गळ्याचे धनी अर्थात सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढील 4 षटकांकरिता. तुर्ताच लंच ब्रेक करिता थँक्यू. येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. जसं सामन्याला सुरुवात होईल तुकाराम सर आपल्याला रिझवतील. थँक्यू सो मच. धन्यवाद. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. घासपाडा एटीएल चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा एटीएल चषक 2025 असं पहिला दिवस 4 सामने आपण पाहिले आहेत आणि हा 5वा सामना आहे. आई जीवदानी कसराळी आणि वाघोबा जांभूलपाडा. टॉस जिंकला होता जांभूलपाड्याच्या संघानं आणि निर्णय घेतला होता तो क्षेत्ररक्षण करण्याचा. सलामी जोडी मैदानावरती आहेत. मेघनाथ आणि रितेश ही जोडी मैदानावरती सज्ज. ऑप्स्टमच्या बाहेर झेल व्हायला होता, झेल नाही झालाय, चेंडूही नाही अडलाय, चेंडू गेला सर दरम्यान रिझनमध्ये चौकार. थँक्यू. ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला. तो फ्लाइंग शिफ्टचा क्षेत्ररक्षक होता. त्याला नक्की या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता तेव्हा माहिती पाहिजे चेंडू ज्यावेळेला कट होणार त्यावेळेला चेंडू गिरकी घेणार ते कदाचित लक्षात आलं नाही आणि चेंडू त्यांना सकून गेला. तो सीमारेषा पार चौकार. या चौकारानं स्कोर जाऊन पोहोचेल तो 6 वरती. मेघनाथ स्ट्रायकर एंडला, रितेश तर अजित जे पहिले षटकात आलत आहेत. क्लीन बॉल, क्रॉस बॅटेड फटका, अक्रॉस खेळले, सलई यष्टींवरती चेंडू आदळला आहे. पहिला विकेट, पहिला गडी बाद. रिप्ले जरी पाहिलं ना बघा, पुढचा पाय लवकर अक्रॉस झाला, त्याच्यामुळे जे विदिन द स्टंप चेंडू खेळण्यासाठी लागणारं टेक्निक कदाचित तंत्र थोडंसं कमी पडलं मेघनाथ यांचं आणि सरळ यष्ट्यांवरती हा चेंडू आदळला गेला. पहिल्या विकेट ज्याची आवश्यकता होती, अजित यांना आवश्यकता होती जांभूलपाड्याच्या संघाला. कारण मागचे जर आपण 4 मॅच पाहिले तर 4 मॅचमध्ये 50-50 वाला मामला आहे. पहिले 2 सामने आहेत ज्याच्यामध्ये धावांचा पाठलाग झाला आहे. नंतरचे 2 सामने आहेत जिथे धावा डिफेंड झाल्यात. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी झाल्यात. एक तर धावांचा पाठलागही झाला आहे आणि धावा रोखल्याही गेल्या. त्याच्यामुळे हा 5वा मॅच आहे. बघूया त्या क्रमाला तोडतोय का हा 5वा मॅच. न्यू बॅट्समन पहिला चेंडू हवेत खेळाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोचले होते, झेल सुटलाय. नागेश होते लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकामध्ये आणि क्षेत्रामध्ये आणि हा सोपा असा झेल. पहिला चेंडू फेस करत होते आदित्य आणि आदित्यनं खेळलेला फटका, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलेला चेंडूच्या खाली. बघा पहिला आले, चेंडूपर्यंत पोहोचले, खाली नाही झेल होऊ शकला आणि हा झेल सुटलाय. जीवनदान लाभले, 1 धावे आले. स्कोर 4 चेंडूचा खेळ झालाय, 8 वरती जाऊन पोहोचलेला असताना. पुन्हा एकदा सज्ज होते. कोलवा टप्प्याचा चेंडू तर खेळायचा प्रयत्न, आतल्या कडेला चेंडू लागून पाय लागला होता. जोपर्यंत गली रिझनमध्ये फील्ड केलं जाईल 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एक्रॉस गेले होते खेळायला, फुलरली आणि डिलिव्हरी होती. बॅटची फेस लवकर बंद झाली, बल्ले का मूव जल्दी बंद हुआ था आणि या 1 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल तो 9 वरती. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. पाहतोय तर आदित्य या षटकाचा खेळ पाहिला तर एक जो चौकार गेला बिहाइंड द विकेट, पाठच्या बाजूला एक चौकार झालाय. शेवटचा बॉल आकुटब्याचा शॉट अंपूल केलाय, गॅपमध्ये आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधला अंतर होतं, त्याच्यामधून चेंडू गेलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार, 4 धावा.
शेवटचा चेंडू होता, आखो टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नव्हते, गॅप होता, त्या गॅपमध्ये चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोअर 13-13. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू. नक्कीच या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहेत, थँक्यू डीजे. श्री विजय नरेश घरत एक आयोजक म्हणून असं विनोद पाटील असतील, उत्कर्ष पाटील, अजिंक्य घरत आणि संपूर्ण हे बहुजन विकास आघाडीची जी घासपाड्याची पूर्ण टीम, आई जीवदानीचा संघ, ग्रामस्थ या सर्वांच्या प्रयत्नानं साकारलेली ही स्पर्धा अर्थात घासपाडा ATL चषक 2025. नेहमीच संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि आजचा शुभ दिन, मकर संक्रांती आणि त्या शुभदिनी सुरू असलेली ही स्पर्धा. क्रमांक 3 वरती गोलंदाजीसाठी विराज. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सुटलाय, पुन्हा एकदा झेल सुटलाय. 2 वेळा संधी निर्माण झाली, 2 वेळा संधी गमावली. फुलटॉस बॉल होता, फ्लॅट बॅटेड, फ्लॅट फटका खेळला होता बघा. रिप्लेमध्ये जरी पाहिलं तरी फुलटॉस बॉल होता, फ्लॅट बॅटेड फटका आणि एक रेग्युलेशन कॅच होता. बरोबर त्यांच्या दिशेने चेंडू आला होता, आरामात झेल टिपायचा होता, झेल सुटलाय. 2 धावा आल्यात. मागच्या दोन्ही जर खेळाडूंना पाहिलं तर झेल सुटल्यात, धावा आल्यात. स्कोअर 15-15 वरती जाऊन पोहोचलेला असताना रितेश खेळतात 4 वरती, आदिती खेळतात 5 वरती. शफल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टार्गेट होतं स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचं ते क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रामध्ये टार्गेट केलं गेलं होतं, पण ते करत असताना जास्त शफल केलं गेलं. विराजनं पाहिलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर त्यांनी टप्पा राखला, फॉलो केलं, त्याचा पाठलाग केला गेला आणि जो बॅकलिप आहे ती लवकर खाली आणावी लागली. या कारणास्तव धावा आली नाही आहेत किंवा बॅट अँड बॉलमधला संपर्क देखील झाला नाही आहे. आखो टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2 वेळा झेल सुटला, यावेळेला नाही सुटणार. चांगला झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे विजयनं टिपला झेल. संपला बॅट्समनचा खेळ, झाली आपल्या डीजेची वेळ. थँक्यू. 2 वेळा संधी आली होती. हाही फटका जर पाहिला तर बॅट जसं काय हातामध्ये थोडीशी फिरली काय, कारण ताकद नाही झोकू शकले, तितकी ताकद नाही झोकू शकले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते विजय. मागे 2 चुका झाल्या होत्या इतर क्षेत्ररक्षकांकडनं, पण विजयने एक आरामात झेल टिपला. झेल घेण्याचं एक तंत्र, टेक्निक सुंदर आपण पाहिली होती विजयांची. आणि पहिला आपण पाहिलं होतं ज्यावेळेला विकेट गेला होता त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड होती, ती पार्टनरशिप तुटले. 15 वरती हा दुसरा विकेट गमावलाय. क्रमांक 4 वरती आता फलंदाजीसाठी विनीत. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना मैदानामध्ये ऑफसाईडच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन, एक पॉईंटला क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक, सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेग आणि एक मिडन थोडंसं मिड विकेटच्या बाजूला करण्यात आलेलं आहे. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला बॉन्ड लाईन जवळ, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. ऑफ साईडला एक लॉंग ऑफ आहे आणि एक स्वीपर कव्हर. ही रचना आहे क्षेत्ररक्षकाची. चेंडूचे थोडंसं वेगात बदल केला होता, पिक केला, लेंथला पिक केला आणि ऑफ ड्राईव्ह, लेफ्ट ड्राईव्ह केला होता. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. चेंडूच्या वेगात बदल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बोटं फिरवली गेली होती चेंडूवरती आणि त्याच वेळेला चेंडूचा वेग कमी केला, फ्लॅटेड गेलं. लेंथला पहिला पिक केलं विनेतनं आणि पाहिलं कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, गॅप आहे मोठा, स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ. त्या मधल्या गॅपमध्ये हा फटका खेळला गेला आहे, चौकार.
हा कुटप्याचा चेंडू पूल करायचा होता, थोडा वर आलाय. नो स्ट्राईक एंडला एसटीएनवरती जाऊन चेंडू बरोबर आदळलेला आहे. पुलचा का प्रयत्न केला होता, पोझिशनमध्ये आले होते, पण थोडा वरच्या दिशेनं हा चेंडू आदळला गेला बॅटवरती. कारण वेगवान अशी खेळपट्टी आहे, सिमेंटच्या विकेट आहे, त्याच्यामुळे जो पेस आहे, जो वेग आहे त्या खेळपट्टीचा तोच दिसून येतोय. तो वेग दिसून आला होता या चेंडूमागे. धाव घेण्याची म्हणजे एकच धाव, दुसऱ्या त्यासाठी प्रयत्न केला गेला नाहीये. कडे 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 खेळण्याचा प्रयत्न होता. उलचा फटका बघा, शॅडो बॅटिंग बरोबर करतात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, इथे खेळायचा होता, पण प्रत्यक्षात खेळले होते ते ऑन साईडला. 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये आले होते 13, या षटकामध्ये आल्या त्या 7 धावा आहेत धापळकावरती. 2 षटकांचा खेळ संपताना 20-20 कुठे जाऊ नका, पाहत राहा घासपाडा IDL चषक 2025. थँक्यू. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, कारण 3 षटकासाठी तुम्हाला एक मर्यादित वेळ आहे, त्याच्यामुळे त्या मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला हे 3 षटकं पूर्ण करायचे आहेत, त्यावरती लक्ष असू द्या. मागचं षटक सुंदर हाताळलं होतं. पहिलं 13 धावांचं, नंतर 7 धावांचा, 13-7 खऱ्या अर्थानं 7 दिले. विराजनं 7 दिले टीमला, 13 नंतर 7 धावा आहेत धावफलकावरती. 20-20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. आणि क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज नागेश सज्ज होत असताना गेले कित्येक वर्ष वाघोबा जांभूलपाडा टीम करता दिलेला त्याने योगदान केलेला खेळ, अष्टपैलू खेळ नेहमीच आपण पाहिलाय. आणि ते आता गोलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूला यंगस्टर आहे विनीत, जो स्ट्रायकर एंडला आहे, ज्याने प्रभावित करणारी कामगिरी याच मैदानावरती केली होती विनीतनं, त्याच्यामुळे तो स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूला रितेश आणि विनीत ही जोडी मैदानावरती. आता 20 वरनं अजून 20 झाले तर 40 होतील. त्याचे पार जाते की आर जाते तेही पाहूया. फुल्लर पायावरती अपील इन फ्रंट ऑफ द विकेट. 15 सपोर्टवर लेग बिफोर पायचीचा विकेट गडीबाद. नक्कीच प्रत्येकाची साथ आहे, प्रत्येकाचं सहकार्य आहे, प्रत्येकाचं योगदान आहे. आपण रिप्ले बघूया काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. फुलरलँड डिलेवरती अक्रॉस गेले आणि या सराला यस्टनच्या समोर. आणि अपील ज्यावेळेला नागेशने अपील केलं त्यावेळेला त्याने मोहर होती त्या विकेटची. नागेशचं अपील तेच करता होता. त्यांना पाहिलं होतं की विदिन द स्टंप हिट झालाय. बरोबर यस्टनच्या समोर चेंडू पायावरती आदळला. सुद्धा नाराजही आहेत विनीत की इतका अक्रॉस खेळायला नको होतं. तुम्ही ज्यावेळेला चांगले फलंदाज असतात त्यावेळेला सरळ बॅटने चांगलं खेळता येतात. शॉर्ट सिलेक्शन महत्त्वाचं असतं, किंवा अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला खेळता यायला हवं. समोर नागेशसारखा गोलंदाज ज्याने गेले कित्येक वर्ष वाघोबा जांभूलपाडाकडनं क्रिकेट खेळलेलं आहे, त्याच्यामुळे अनुभव त्यांच्याकडे नक्कीच होता. आणि त्यांच्या पहिल्या चेंडूला फेस करताना तुम्ही अक्रॉस लाईन गेले, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम जो विकेट प्राप्त झाला आहे या क्षणाला. पुढचा मॅच युवा ग्रुप वाडीव आणि जरीमरी डोलीव ए संघ. 2 संघ बी रेडी राहा, फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि टॉससाठी आपण तयारीत राहायचं आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले पंकज. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी. बरेच वेळेला काय होतं की गोलंदाज वेगावरती जास्त भर देतात, स्पीड, पण हा स्पीड नाही आहे, ही स्पीड नाही आहे, ही गती नाही आहे, अचूकता आहे, ॲक्युरेसी आहे. ॲक्युरेसी परफेक्ट, अचूकता परफेक्ट. वाईड तो अँगलला थोडासा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि डॉट बॉल नागेशने हाताळलेला असताना स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा पंकज. धावफलकावरती धावा आहेत ते 20. प्ले डाऊन होण्याचा धोका होता, पण इथे चकल्यात. एकदा पहिला यष्टीरक्षक चुकले, शॉट फाडले तर क्षेत्ररक्षक चुकला. बॅटच्या आतल्या कडेला जागून गेलेला हा थोडासा लक फॅक्टरवाला चौकार. 4 धावा.
थँक्यू. मागच्या चेंडूवरती काय घडलं होतं, बॅटच्या आतल्या कडेला टॉप द बॅट लागला होता. यष्टीरक्षक पहिला चुकले, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग दोघांनी मिस्टेक केली. एक तर पहिला तर तुम्हाला क्लीन पिकअप करायचा नव्हता, या चेंडूला रोखण्याचा प्रयत्न करायला होता. या सर्व गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होतो त्यावेळेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. पंच तिकडे वेळेवरती लक्ष द्या म्हणून सांगतात कर्णधार, आपण तिथे लक्ष द्या, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. मर्यादित वेळ तुम्हाला या 3 षटकांसाठी जी दिलेली आहे 10 मिनिटांची, त्यामुळे त्या मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत, तर वेळेवरती लक्ष असू द्या. धावफलकावरती धावा येते. 24-9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता हवे चेंडू खेळले, क्षेत्ररक्षक पहिल्यांदा पुढे आले, नंतर थोडेसे थांबले. एकच धाव वेळेवरती समयसूचकता दाखवत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवले ते लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने. पहिला वाटलं होतं चेंडूवरती जावं, पोचूया, झेल टिपूया, नंतर लक्षात आलं चेंडू थोडासा लांब आहे, किमान याचा चौकार थांबूया, या विचारानं हे क्षेत्ररक्षण झाले. वेळेवरती निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तेच लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने केलं होतं. धावफलकावरती 25. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं हे षटक पाहिलं. नागेशनं प्रभावित करणारी गोलंदाजी केलेली आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा केल्या होत्या. 10ची सरासरी तिथे राखली जात होती. हाही चेंडू बघा थोडंसं आतही आत आलाय, जस्ट मिस झालाय स्टंपला, थोडासा मिस, ते स्टंपला फुंकर घालून गेला असेल, थोडासा हवा देऊन गेला असेल असा चेंडू आता. शेवटचा बॉल या षटकामध्ये आल्यात 5 धावा. शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन 5 आल्या होत्या आणि 5 नंतर हा 6, 5 नंतर 6 षटकार 6 धावा. थँक्यू. पहिल्या 5 चेंडूवरती 5 धावा आल्या. त्या शेवटच्या चेंडूवरती थोडंसं आडव्या बॅटनं केलं. महत्त्वाचं काय होतं की या मैदानाचा जसा मी उल्लेख केला होता, आई जीवदानीचे मैदान, दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये अक्रॉस द विकेट, या खेळपट्टीला अक्रॉस वाढणारी हवा, वाढणारा हवेचा वेग, जी गती आहे ती गती फायदेशीर ठरली. या फटक्यामागे फ्लॅट बॅटर फटका खेळला होता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 31, 31 धावा धावफलकावरती आहेत. 10 वरती बॅटिंग करताना फलंदाजाला आपण पाहतोय. पहिले षटक 13 धावांचं, दुसरं 7चं, तिसरं 11चं. रितेश 10 वरती खेळतोय, 5 वरती पंकज खेळतोय. संघाची धावसंख्या 31, 31. पुढचा यानंतरचा होणारा सामना 2 संघ, युवा ग्रुप वाडीव आणि जरीमरी डोलीव ए संघ, या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा मॅच. बी रेडी राहा, तयारीत राहा, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याला कर्णधाराला विनंती आहे, आपण थोडंसं जे मुख्य मंच आहे त्याच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. युवा ग्रुप वाडीव आणि जरीमरी जातो, त्याच्यावरती लक्ष असू द्या. पाणी नक्कीच मैदानावरती गेले, पण इतका वेळ नका जाऊन देऊ, कारण आज 12 संघ जे खेळणार आहेत. आज उद्घाटन होतं, शुभारंभ होता, थोडं उशिरानं सामन्याला सुरुवात झाली. मग ती वेळेची सांगड घालताना कदाचित जो वेळ वाया जातोय तो वाचवता आला तर त्याचाही प्रयत्न करायचा आहे. 3 ओव्हरचा खेळ, स्कोर आहे 31, 31. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. जांभूळपाडा टीमसाठी पहिलं षटक 13, नंतर 7, नंतर 11. आता ते विचार करतात 13 वरनं 7 आले होते, 11 वरनं 5 आले तर अजून फायदेशीर ठरेल, ते विचार करतात. पण दुसऱ्या बाजूला टीम कसरालीचा संघ विचार करताय, आपण 13 घेतल्यात, 11 घेतल्यात, आता 17 पाहिजे, शेवटच्या ओव्हरमध्ये 17 पाहिजे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, 17 पाहिजे. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल सुटलाय, धावही आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. ऑफस्टॉपच्या बाहेरचा हा चेंडू होता, पॉईंटच्या डोक्यावरनं खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक, पॉईंटला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हातून सुटलाय झेल. बघा ऑफस्टॉपच्या बराच बाहेर होता, रीच करून खेळलं होतं त्या चेंडूला. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक पोचला होता, पण थोडासा उधळीतनं, हातांच्या त्या उधळीतनं झेल आणि निसटलाय. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 33. याच करता मी म्हटलं होतं की वाघोबा जांभूळपाडा टीम ते 13, 7, 11, 5 असा विचार करणार, तर दुसऱ्या बाजूला टीम कसराली 13, 7, 11, 17. 7 मागे आल्यात तर 17 आता यायला पाहिजे, तरी धावफलक 45च्या पार जाईल, 50च्या जवळ जाईल आणि थोडासा चॅलेंजिंग मॅच टोटल या मॅचमध्ये आपण बघू शकू. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खेळायचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाही, सिलिपोनला चेंडू राहतोय, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण. शेवटचं षटक हाताळण्याची संधी ज्या वेळेला विकुलला दिलेली आहे, विकुलकडे क्षमता आहे, एक यंगस्टर आहे,
त्याच्यामुळे क्षमताही आहे, यंगस्टर आहे आणि बरे कित्येक सामने अशा स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना विकुलनं चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि तोच विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न विकुल करतोय. दुसऱ्या बाजूला जर विकुल सक्सेस होतोय तर रितेश जे सलामीला आलेले फलंदाज स्ट्रायकर एंडला आहेत. खेळण्याचा प्रयत्न शरीरभेदी गोलंदाजी शरीरावरती चेंडू आधारला स्लिप पॉईंटला फील्ड केले गेलेले आहे. चेंडूला एक धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. बॅटला आतल्या कडेला चेंडू लागून शरीरावरती आधारला गेला होता. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. या एका धावेने स्कोर 35. 3 चेंडू आहेत. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला या इनिंगमधला. इथून 3 चेंडूवरती 5 बनतील, 10 बनतील, 15 बनतील की 3 बनतील. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, बराच बाहेर आहे. पंच वळतात. वाईट चेंडूचा इशारा. धावबाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. स्कोर 36 आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा मॅच युवा ग्रुप वाडीव झरीमरी डोलीव ए. त्याबरोबर ऐकूया एक धून, एक गाणं घेऊया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू. नीटनेटकं नियोजन आणि भव्य दिव्य आयोजन असलेली ही स्पर्धा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना स्कोर बोर्ड आहे 36. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहे जय. 15 स्ट्राईक एंडला आहे. स्ट्रायकर एंडला रितेश. स्ट्राईक पाहिजे होता म्हणून ते धावले होते. स्ट्राईक करायचं आहे. ओ गडी बाद. बॅटच्या बाहेरील कडा एसटी यक्षगण टिपलाय. झेल विकेट. बॅक टू बॅक दुसरा धक्का. थँक्यू. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं लांब राहिलं, दुरून खेळले. बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि पाठीमागे जर बघितलं तर एस टी यक्षकानं एक चांगला झेल टिपलाय. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्रमांक 7 वरती फलंदाजीसाठी आता निकेश. विकुलने षटक हाताळताना 4 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. आकोटप्याची गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो का बघूया. गडी बाद. धावबाच्या स्वरूपात अजून एक गडी बाद झालाय. शेवटचा बॉल आहे. धावा आहेत धापालकावरती 36. थँक्यू. शेवटचा बॉल आहे. मी म्हटलं होतं 13, 7, 11, 5 का. पहिलं षटक 13चं, दुसरं 7चं, तिसरं 11चं, शेवटचं 5 की 11 की 9. शेवटचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे. 5. मी म्हटलं होतं पहिला 13, मग 7, मग 11 आणि आता 5. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 36. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. थँक्यू. आणि पॉवरफुल षटकात या चषकाचा आपण आज पहिल्या दिवसाचा खेळ बघतोय. टॉसच्या दिशेने जाऊया. आजच्या दिवसातील थँक्यू डीजे. शेवटचा मॅच आहे. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे आणि या शेवटच्या सामन्याची नाणेफेक केली जाते. एका बाजूला युवा ग्रुप वाडीव आणि दुसऱ्या बाजूला झरीमरी डोलीव ए संघ. आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी व्यासपीठावरती बरेचसे घरचे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभस्य टॉस इथे केला जाणार आहे. एका बाजूला झरीमरी डोलीव ए संघ आहे,
आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप वाडीव या दोन संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल टॉस. एका बाजूला शिटी आहे, दुसऱ्या बाजूला घासपाडा. कॉल कोण करणार फक्त सांगा. शिटी इज द कॉल आणि सिटी याचा अर्थ युवा ग्रुप वाडीवच्या संघानं टॉस जिंकलाय. आपल्याला विनंती आहे जर आपण असं नसतं व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय फिल्डिंग घेत असताना म्हणजे आतापासून सकाळपासून जर पाहिलं तर काही वेळेला धावांचा पाठलाग झालाय, रन चेस झालाय, काही वेळेला नाही झालाय. ते बघता आता मग प्रतिस्पर्ध्याला डोळीचा संघ देखील मोठा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45. आणि हे मैदान म्हणजे आई जीवदानीचं मैदान, ही स्पर्धा, 5वं पर्व, याच्या अगोदर 4 पर्वातला आपला प्रवास कसा राहिलाय? इकडे आम्ही दुसऱ्या राऊंडला चढलो इकडे. नक्कीच. आणि पण यावेळेला शुभेच्छा असतील इथून पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. दुसऱ्या बाजूला डोली संघाचे कर्णधार आहेत. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, पण आज सकाळपासून पाहिलं आहे बॅटिंग करणारा जिंकलाय, फिल्डिंग करणारा जिंकलाय. त्याच्यामुळे पहिलं तर टार्गेट काय सेट करणार? 50+ गेल्या वर्षी आपल्या संघाला पाहिलं होतं. त्याच्यामुळे यावर्षी काय वेगळी तयारी करून या मैदानावरती आल्यात? नाही, तीच प्लेइंग लिस्ट आहे. आणि ही स्पर्धा म्हणजे प्रत्येक वर्षीचं याचं आयोजन नियोजन याविषयी काय सांगा? आयोजन नियोजन खूप चांगलं असते आणि स्पर्धा पण 1 नंबर आहे. नक्कीच तुम्हालाही शुभेच्छा राहतील. हे होते कर्णधार ते जरीमरी डोली वेस संघाचे. गेल्या वर्षी या संघाने खेळ बहारलेला खेळ पाहिला होता, त्याच्यामुळे तेही प्रयत्न करतील या मॅचला जिंकण्यासाठी. सलामी जोडी, चला आपणही चला. टॉस का बॉसच्या मधून अहवाल तोच आहे. टॉस जिंकलाय युवा ग्रुप वाडीवच्या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, जो 6वा सामना असणार आहे. पण तुतात नजरा 5व्या मॅचवरती आहेत, कारण तिथे धावा झाल्या 36. आणि ज्यावेळेला 36 धावा येतात ना, तेव्हा मराठीमध्ये जर पाहिलं ना 3 आणि 6 एकमेकांच्या पाठमोरे उभे असतात. आता मैदानावरती पाठमोरे नाही आहे, पाठीमागे उभे राहण्याची वेळ आलेली आहे. 37चा पाठलाग करायचा आहे. मॅच रफ अँड टफ होऊ शकतो. दोन्ही संघ तितके ताकदवान आहेत, तुल्यबल आहेत. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का, आई जीवदानी कसराळी आणि जांभूलपाडा या गावामधलं अंतर पण तेवढंच आहे. त्याच्यामुळे जास्त अंतर नाही आहे. या मॅचलाही मजा येणार आहे. त्यामुळे मॅचच्या दिशेने जाऊया. त्यावेळेला महिला वर्गांचं देखील आगमन व्यासपीठावरती होते. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 कॉमेडी बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊया. तिथे आहेत उत्कर्ष पाटील. धन्यवाद, थँक्यू सो मच तुकाराम मांगेला सरांना आपण ऐकतायत, ज्यांनी या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून सातत्याने आम्हाला देखील इथे संधी देण्याचं काम करत असतात या विरार विभागात. पहिलाच बॉल आला आणि पहिल्याच बॉलमध्ये उसळी जास्त बघायला मिळाली. ज्या अनुषंगानं बॉलला फक्त स्टिअर करायचं होतं, मिडल ऑफ दी बॅट पाहायला मिळालं आणि अगदी बॉल स्टिकर वरती येऊन लागला आणि त्या अनुषंगानं सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला सुरुवात होते. टार्गेटचा जर आपण विचार केला तर 37 धावा या फलकावरती उभ्या करायच्या आहेत. येणाऱ्या काळात या होतील नाही होतील. निश्चित स्वरूपात गोलंदाजीची ताकद आपण पाहतो ही कुठपर्यंत असेल, फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये जे प्रामुख्यानं यश प्राप्त करतील का या वेळेला आपण पाहतोय. हा चेंडू चांगला हाताळला बघा, फलंदाज अगदी त्या बॉलचा फॉलो घेतला होता त्यानं, परंतु तदनंतर चेंडूला उसळी कमी प्राप्त झाली. बॉल पडल्यानंतर जी एक्सपेक्ट बाउन्स होता तो तिथे बघायला मिळाला नाही, ज्या अनुषंगानं हा बॉल निश्चित स्वरूपात डॉट आलाय. पुढील होणारा सामना युवा ग्रुप वाडीव आणि एका बाजूला जरीमरी डोलीव. या सामन्यातला अत्यंत महत्त्वाचा तो आजचा पहिल्या दिवसातला शेवटचा सामना असेल पहिल्या राऊंडचा, ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय त्या मॅचचा टॉस देखील तिथे होईल झालेला आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला, तिथे मात्र आपण पाहतोय प्रोटेक्शन देतील, 1 बाउन्स फेकी येईल. तद्वरती आपण पाहू शकाल सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्ड पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच आत्तापर्यंत अर्थात 3 धावा. चेंडूंचा खेळ देखील 3 झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतरचा बॉल डॉट, तदनंतर या 2 धावा. आज मकर संक्रांतीचं शुभौचित्य साधून आलेली स्पर्धा अर्थात घासपाडा HDIL चषक 2025. पुन्हा एकदा या बॉलला इनटू द गॅपमध्ये, ताकद नाही तर फक्त नजाकत, फक्त बॅटचा ब्लेड ओपन केला आणि बॉलला अलॉंग दी कार्पेट पाठवलं इनटू द गॅपमध्ये. डीप पॉइंटला क्लिअर करणारा आलाय महत्वाचा चौकार 4. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आत्तापर्यंत अर्थात 7 वरती 37 धावांचा तुम्ही पाठलाग करताय, ज्यामध्ये 7 धावा पहिल्या षटकामध्ये. 2 चेंडू आणखीन बाकी असतील या षटकातले.
ऑन साईडला या बॉलला केलंय, फ्लो मध्ये आणलंय आणि चेंडू मिड विकेटला क्लिअर करेल आणि जाईल सरळ सीमा रेषा पार. आलाय उत्तुंग HDIL चषक षटकार. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला, चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. अगदी खोलातला बॉल होता आणि त्या बॉलला तुटून पडले फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 13 वरती शेवटचा बॉल बाकी असलेल्या षटकातला पहिलं षटक चालू आहे, ज्या अनुषंगानं नवीन कोरा बॉल येईल. अदरवाईज जर मॅच बॉल पोहोचला तर मग तो बॉल आपण फॉलो करणार आहोत. परंतु आता तो बॉल अगदी मध्ये असल्या कारणाने जो नवीन बॉल आहे तो इथून तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागेल. चला, सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. इथे कोणासाठी एकासाठी असं असेल किंवा दुसऱ्यांसाठी असा विषयच नाही. जर मॅचमध्ये शेवटच्या षटकात अर्थात चौथ्या षटकात जरी बॉल फुटला गेला तरी देखील तुम्हाला तो बॉल नवीन तिथे वापरण्यात दिला जाईल, लक्षात घ्या. परंतु टेनिक्स कंपनीचे चेंडू म्हटलं की एक चांगली क्वालिटी आणि भरत मोरे सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. विरार म्हटलं की सरांचं नाव अगदी सन्मानाने घेतलं जातं. समालोचन क्षेत्रामधून कबड्डी म्हणा, क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, या अनेक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकलाय, अर्थात भरत मोरे सरांचं इथे स्वागत, सहर्ष हार्दिक स्वागत सर. आपण गासपाडा चषक पाहताय ज्यामध्ये महत्त्वपूर्ण मॅच चालू आहे आजच्या दिवसातला. एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा टॉस जिंकल्यानंतर त्यांनी जरूर त्यांनी थांबवलं. आता बॅटिंग करत असताना देखील धावा चांगल्या बनवत आहेत. पुन्हा एकदा बराच काळ हवेत बॉल, तिथे मात्र शॉर्ट लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक तैनात, फाईन लेगचे, त्यांनी कुठलीही चुकी केली नाही. विकेटचं पतन. षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपला, जिथे एक गडी बाद होताना बघायला मिळाला, एक चौकार बघायला मिळाला, एक षटकार बघायला मिळाला. म्हणजे या षटकात सर्व काही आपण पाहिलं. आता येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी असेल. पाहूया त्या षटकांचा खेळ. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गासपाडा HDIL चषक 2025चा थरार 5वं पर्व आणि 5व्या पर्वातला मात्र पहिला दिवस, मंगळवारचा दिवस, संक्रांतींचा शुभ औचित्य साधून स्पर्धेला झालेली सुरुवात आणि आजच्या दिवसातले 12 संघ, ज्यामधला सामना क्रमांक 5 पावणे 12ला पहिला बॉल पडला होता. त्या अनुषंगाने थोडंसं उशिरानं धावतोय आपण. सॉफ्ट हँडने खेळून काढले या बॉलला. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 14. 37 धावांचा पाठलाग. इथून जर आपण पाहिलं तर 23 धावांची नितांत गरज. 17 बॉल आणि 23 धावा हे सध्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगली स्पर्धा कशी असावी तर या स्पर्धेनं निश्चित स्वरूपात ती एक उंची गाठली. प्रत्येक 5 वर्षामध्ये एक वेगवेगळे बदल होत आले आणि ही स्पर्धा आज उच्च कोटी हाय लेवलला जाऊन पोहोचली. फर्स्ट क्लास जबरदस्त क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. सकाळच्या सत्रात अनेक मान्यवर आले. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यष्ट्यांचं पूजन केलं, खेळपट्टीला पूजन केलं आणि तदनंतर आपण पाहतोय या क्रिकेटच्या घमासानाला सुरुवात झाली. आजचा 5वा मॅच. 4-4 षटकांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. प्रणय
शरीरापासून दूर ठेवला होता, परंतु त्याला ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केलं. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिथून आपण पाहतोय फील्ड होईल आणि बघता बघता आपण पाहतोय तिसरीचा प्रयत्न राहिला आणि 3 धावा इझिली डन. खऱ्या अर्थानं दोघांमधला समन्वय चांगला असला तर, धावगती तुमची व्यवस्थित असली तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मुख्य खेळपट्टीवरती दोघांमधला समन्वय या गोष्टी मॅटर करतात आणि त्या अगदी चांगल्या रीतीने बघायला मिळाल्या, ज्या अनुषंगानं 3 धावा इथे पूर्ण होतात. धावसंख्या 3 ने आकार घेत जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 17 या धावसंख्येवरती. 20 धाव्यांची गरज आहे. 16 बॉल आणि 20 धावा. एका बाजूला आपण पाहतोय वाघोबा जांभूळपाडा संघ बॅटिंग करतोय. आई जीवदानी कसराळी या संघाला आपण पाहू शकाल जो सध्या आता फिल्डिंग करत असताना थोडासा त्रस्त राहिलाय, कारण विकेट ही भूमिका त्यांना मिळत नाही. खोलवर टप्प्याचा बॉल होता, पंचांकडे मागणी केली वाईडसाठी. पंच सांगतात की ना मुन्ना ना, या बॉल वाईड मिळणार नाही. अगदी योग्य लाईन, योग्य पिचिंग. वाईडिश यॉर्कर पद्धतीचा चेंडू, जी वाईडची लाईन आहे त्याला अगदी मार्क केलं आणि त्याच्या मधोमध जी लाईनवर लेंथ हाताळली फलंदाजांसाठी, त्या चेंडूचं उत्तर राहिलं नाही. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू राहील आणि लॉंग ऑनचे खेळाडू मिड ऑनला येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या तर 19 धावा फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत, जे मात्र घर बसल्या आपल्या स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही वरती या मॅचचा आनंद घेतात. आणि आज विशेषतः वैतरणातून जास्तीत जास्त यूट्यूब लाईव्हला जोडले असतील प्रेक्षक राजे, कारण आज वैतरणा हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला बॉलला उडवलं, प्रोटेक्शन तिथून मिळेल. सिंगल तर पूर्ण झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं ॲक्युरेट फेकी बघायला मिळाली. धावसंख्या 1 ने आकार घेत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती. चेंडूंचा खेळ झाला. या षटकातला 5 अगदी शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आपण पाहू शकाल. एका बाजूला रणजित खेळतात 5 बॉलमध्ये 5 धाव्यांवरती. विराजला आपण पाहू शकाल 1 बॉल आणि 3चा खेळ, त्यांनी देखील चांगला केलाय. 37 धावांचा टार्गेट आणि ज्यामध्ये आता जर आपण तपासून पाहिलं तर 17ची गरज. चेंडू आहे 13 बॉल आणि 17 धावा. विशेषतः हे समीकरण मोठं नाही, परंतु तुम्हाला इथून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. या वेळेला आपण पाहतोय ऑन साईडला बॉलला फेकलं, चेंडू मिड विकेटला पुन्हा क्लिअर होईल आणि जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय HDIL चषक षटकार. थँक्यू सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल राहिला आणि क्रीजचा योग्य वापर केला फलंदाजानं. अगदी मागे गेलेत आणि तदनंतर या बॉलला पुल केलं. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार आणि या षटकारानं आता स्कोअर जर आपण तपासून पाहिला तर 26 वरती जाऊन पोहोचतोय. आता इक्वेशन अगदी सोपं राहिलं. आपण पाहू शकाल 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. येणाऱ्या काळात गोलंदाजी करणाऱ्या संघाला काय करायचं आहे, इथून त्यांना 1 ते 2 विकेट घेणं खूप गरजेची भूमिका असेल. म्हणजे जर विकेट आले आणि एक षटक जे 2 ते 3 धाव्यांचं राहिलं तर त्यामध्ये मॅचमध्ये एक वेगळी कहाणी प्राप्त होऊ शकते. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. जर आपण ॲज अन कंपॅरिझन पाहिलं तर आई जीवदानी कसराळी या वेळेला 2 षटकांच्या खेळानंतर 20 वरती 2 गडी बाद होते आणि आता वाघोबा जांभूळपाडा संघ 26 वरती 1 करतोय. डीबीएन लाईव्हची ही स्पेशालिटी राहिलेली आहे, जे मात्र तुम्हाला अचूक माहिती अगदी योग्य वेळेत कशी पोचवावी आणि ते डीबीएनने कमावलंय. आज मोठमोठे चॅनल, यूट्यूब चॅनल आहेत, परंतु डीबीएन सारखी ॲक्युरेसी मी पाहिलेली नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय डीबीएन सध्या चर्चेतला ब्रँड झालाय या विरार नगरीमध्ये. 12 बॉल आणि 11ची गरज. आई जीवदानी कसराळी यांच्या विपक्षात जांभूळपाडा. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय पंचांकडे मागणी आणि पंच घरत सरांनी बोट उचलला आकाशाकडे. यस पायचीत मध्ये प्लम मध्ये सापडलाय फलंदाज. गॉन. थँक्यू सो मच. पहा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अगदी पदलालित ते तुमचं वर्क केलं नाही. अगदी स्टंपच्या समोर येऊन आपण उभे राहिलात. फुटवर्क तुमचं जर मैदानाच्या आतमध्ये काम करत हे मैदान जबरदस्त पद्धतीने मेंटेन केलं. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा बॉलला खेळलंय मिड ऑफचे क्षेत्ररक्षक. चेंडूकडे पाहत राहतात आणि चेंडू लॉंग ऑफ मधून चाललाय काय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बघता बघता आपण पाहतोय तिथे देखील धावसंख्या 2 मिळाल्या. धावसंख्या 2 ने आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 28 धावा.
28 ऑन दी स्कोर कार्ड. 9 धाव्यांची गरज आतापर्यंत हा सामना जिंकण्याकरिता. 10 बॉल आणि 9 धावा. गासपाडा चषक 20-25 दुपारचं सत्र. अगदी संध्याकाळच्या सत्राकडे आपण आता मार्गक्रमण करतो आहोत. 4 वाजत आलेत आणि आतापर्यंत पहिल्या डावाचेच खेळ चालू आहेत. यानंतरचा एक सामना देखील तो तेवढाच महत्वाचा आहे. धावांची गती तपासून पाहिली फलकावरती तर 28 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 37चं मात्र टार्गेट. आता 10 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. डीबी भरपूर उंच आकाशातून पाहतो, परंतु यावेळेला आपण पाहतोय काय फटका खेळला. अगदी इझिली डन. नटरंग स्टाईल हा फटका खेळला आणि जिथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू सीमारेषा पलीकडे. सामन्याला अगदी लवकर आणि झपाट्यानं संपवण्याच्या प्रयत्नात फलंदाज बघायला मिळतात. 4. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं काय फटका खेळला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या बॉलकडे पाहत राहिले. फक्त 3 धाव्यांची गरज. यावेळेला देखील आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून बॉलला केले क्लिअर. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचे शॉटमध्ये येऊन राहिले होते. त्यांनी इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती 35. अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे. पुढील सामना देखील तेवढाच महत्वाचा. युवा ग्रुप वाढीव आणि जरीमरी डोलीव ए वैतरणा ए हाफ आजच्या दिवसात आपण पाहतोय, ज्यातला पहिल्या डावाचा खेळ, पहिल्या राऊंडचा खेळ इथे मात्र आपण पाहतोय आता संपुष्टात येईल. पुढील मॅच नंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. पहिल्या मॅच मध्ये जय हनुमान गावठण या संघाने बाजी मारली. पुढचा बॉल. या वेळेला इथे मात्र आपण पाहतोय फटका जरूर चांगला खेळलाय. चेंडू निघून जाईल का, आणि इथे मात्र आपण पाहतोय विजयाचा चौकार, विजयाचा शंखनाद फुंकलाय फलंदाजानं. अतिशय चांगला खेळ राहिला तो म्हणजेच आपण पाहतोय वाघोबा जांभूळपाडा या संघाचा. अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जो संघ मजबूती दाखवली आणि सध्या आपण पाहू शकाल इथे विजयाचा झेंडा रोवला. दोन्ही संघांना विनंती करतोय की हस्तांदोलन करूनच आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मैत्रीपूर्वक संबंध या क्रिकेट खेळाचे आपण इथे जोपासणार आहोत. आपण मॅच समरी पाहूया आणि मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे देखील जाऊया. तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रथमतः बॅटिंग करत असताना आई जीवदानी कसराळी हा संघ थोडासा 36 धावांपर्यंत थांबला आणि आता 3 बॉलमध्ये 13 धावा विराजच्या राहिल्या, ज्याने या मॅचमध्ये अगदी आपल्या नावाची पकड मजबूत केली. परंतु गोलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय विकुल रातील, ज्यांनी 1 षटक फेकलं. अवघ्या 5 धावा खर्च करत